कराड आणि सावेंनी या ठिकाणून काढता पाय घेतला। संतप्त कार्यकर्त्यांकडून वाहनाला काळं फासण्यात आलेलं आहे। नातेवाईकांना तिकीट दिल्याचा जातीवादी असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून होतोय। त्यामुळे संभाजीनगरमधलं वातावरण सध्या तरी भाजपच्या हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय। केनेकर मध्यस्थी करण्यासाठी आलेले आहे। केनेकर चर्चा करतायत। त्यांच्या म्हणण्याला तरी कार्यकर्ते ऐकतील का आणि त्यानंतर भूमिका ही बदलेल का ते पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। त्यामुळे अर्थात प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली आहे। मात्र या कार्यकर्त्यांचा जो मूळ आक्षेप आहे तो असा आहे की सर्व्हेमध्ये आमचं नाव होतं, केवळ तिकीट देण्याचं आश्वासन दिलं नाही तर सर्व्हेमध्ये नावही आलं, तरीही शेवटच्या क्षणाला तिकीट देण्यात आलं नाही। त्यामुळे याचं कारण आम्हाला सांगावं, आम्हाला का डावलण्यात आलं ते सांगावं अशी मागणी संतप्त कार्यकर्ते करतायत। कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला, आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आमदार संजय केनेकर सध्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। केनेकरांकडून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय। केनेकरांच्या प्रयत्नांना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमदार संजय केनेकर यांनाही या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यामुळे त्यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरते। तर आमदार संजय केनेकर यांच्याकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। आता कार्यकर्ते आमदार केनेकर यांच्या म्हणण्याला ऐकून काहीशी संयमाची भूमिका घेतील का तेही येणारा काळच सांगू शकेल। मात्र कालपासून छत्रपती संभाजीनगर मधलं राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं पाहायला मिळतंय। एवढा उघडपणे नाराजी, उघडपणे उद्रेक भाजपमध्ये पहिल्यांदाच होताना कदाचित पाहायला मिळतोय। हाच उद्रेक नाशिकमध्येही झालेला आहे आणि तो तर तिकीट वाटपाच्या आधी झाला होता। आणि आता संभाजीनगरमधील हे दृश्य कालपासून कार्यकर्ते चिडलेले आहे। महिला कार्यकर्त्या या प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत। इच्छुक उमेदवारांनी गोंधळ घातला। कालही अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, आत्मदहनाचा इशारा दिला होता। मंत्र्यांच्या, आमदारांच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप या इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, सध्याचं काय वातावरण? केनेकरांशी अजूनही संवाद चालू आहे का? नक्कीच परिणिता, जर पाहिलं गेलं तर संजय केनेकरांचा ज्या नाराज इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत संवाद सुरू आहेत। ज्या उपोषणकर्ती महिला आहेत तिच्यासोबत देखील केनेकरांनी संवाद साधलेला आहे। त्यांच्या ज्या विषय होते देखील केनेकर समजून घेत आहे। मात्र पक्ष हा एकाच वेळी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये न्याय देईल असं देखील आता आश्वासन आता केनेकर हे देत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्या कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील केनेकर करत आहेत आणि त्यामुळे आता केनेकर यांना या वाद जो आहे तो भाजपामध्ये सुरू आहे हा मिटवण्यात यश येणार का हे सध्या पाहायला लागणार आहे। कारण केनेकर जे आहेत तेच महत्वाची भूमिका मदत घेत असल्याचे पाहायला मिळतात। आता दोन्ही मंत्री जे आहेत संभाजीनगरमध्ये यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आता केनेकर ही मदस्ती करत आहेत। केनेकरांना यामध्ये यश येईल का? सध्या जे नाराज झालेले नागरिक आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत मागील काही मिनिटांपासून केनेकर संवाद साधत आहे। त्यांच्यासोबत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील करत आहे। कोणत्या प्रभागामध्ये कोण नाराज आहे त्यांची विचारपूस देखील केनेकर करत आहे। हा आपला पक्षांतर्गत वाद आहे, त्यामुळे आपण एका जागेवरती बसून या संदर्भात आपण चर्चा करू असं देखील केनेकर म्हणत आहेत। त्यामुळे आता हे जे इच्छुक नाराज आहेत त्यांनी त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांवरती आरोप केनेकर यांच्या समोर केल्याचे पाहायला मिळतात। त्यांच्या वार्डमध्ये असेल किंवा त्यांच्या प्रभागामध्ये असेल एका तासामध्येच कसे उमेदवारी जाहीर केली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच प्रभागामध्ये आमचं नाव जे सर्वे होतं त्या सर्वेमध्ये 60-70% आमचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यानंतर ज्या नागरिकाचं नाव 20-25% विचारलं जातं किंवा ज्यांना ओळखलं जातं विजय, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। थोडं तुम्हाला थांबवते।